आता तरी हे सगळं थांबवा. किती दिवस अजून तुम्ही अंधश्रद्धेच्या नावावरती एखाद्या बाळाचा बळी घेणार? सगळ्या लहान बाळांच्या सगळ्याच गोष्टी म्हणजे अंधश्रद्धा नसतात. तुम्ही बाळ घरामध्ये रडत आहे, तुमच्या समोर रडत आहे आणि तुम्ही चक्क अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणतं तरी होम हवन करत आहात किंवा कोणतीतरी गोष्ट करत आहात, जसं की बाळाची नजर काढणं, बाळाला बाळाच्या अंगावरून घास लावून टाकणं, पण बाळावरती औषधोपचार मात्र काही करत नाही आहात. हे चुकीचं आहे. कृपया करून बाळावरती औषधोपचार वेळेच्या वेळेस करा. खूप वेळा असं होतं की काही काही गोष्टी आपल्याला नाही समजत, का होत आहेत, असं का घडतंय. मग त्यावेळेला आपण त्या गोष्टीला अंधश्रद्धेचं नाव देतो. हे कितपत योग्य आहे आणि 2025 मध्ये खरंच अंधश्रद्धेला जागा आहे का, हेच मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. लहान मुलांच्या खूप साऱ्या गोष्टी कळत न कळत साध्या सिंपल असतात. कधी कधी त्यांना डॉक्टरांची गरज असते, तर कधी कधी त्यांना शांततेची गरज असते. आणि ह्यामध्ये जर अंधश्रद्धा मध्ये आली आणि औषधोपचार बाळांना नाही मिळाले, तर क्षुल्लकशा होणाऱ्या तापाने सुद्धा बाळाचा जीव गमावू शकतो. आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी आहे सिद्धी आणि माझं बाळ आता 2.5 वर्षाचं आहे. पण ह्या 2.5 वर्षामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्या बरोबर घडल्या, कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये लोकांनी सांगितलं की ही अंधश्रद्धा आहे आणि आम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि डॉक्टरांवरती विश्वास ठेवला, तेच मी तुम्हाला सांगितलं. ज्या वेळेला बाळ जन्माला येतं त्या वेळेला बाळाला लगेच अंघोळ घातली जात नाही. डॉक्टर अंघोळ घालतात ती वेगळी, पण आपण घरी आणून बाळाला अंघोळ घालतो ती वेगळी. ज्या वेळेला बाळ डिलिव्हर होतं त्यावेळेला डॉक्टर बाळाची तपासणी करतात आणि त्यानुसार डॉक्टर बाळावरती ट्रीटमेंट करतात किंवा बाळाची काळजी घ्यायला सांगतात. जर बाळ खरंच नाजूक असेल किंवा सी सेक्शनने झालं असेल, काही कॉम्प्लिकेशन आले असतील, तर डॉक्टर म्हणतात की बाळाला अंघोळ घालू नका, फक्त स्पंज बाथ द्या. तर असं का म्हणतात? कारण की बाळ खरंच नाजूक असतं. मग अशा वेळी बाळाला घरी आणून मालिश करून त्याला अंघोळ घालणं हे कदाचित धोक्याचं असू शकतं आणि ह्याने जीव गेलेले आम्ही स्वतः बघितलेले आहे. त्यामुळे जर डिलिव्हरी मध्ये काहीही कॉम्प्लिकेशन असेल, तर कृपया करून बाळाला मालिश घालून मग अंघोळ घालू नका. थोडा वेळ तरी मालिश घालून ठेवा किंवा डॉक्टरांनी जर सांगितलं असेल की 8-15 दिवस मालिश नका घालू, तर बाळाला 8-15 दिवस मालिश नका घालू. 8-15 दिवस 1 महिना उशिरा बाळाला मालिश केली किंवा बाळाला उशिरा अंघोळ घातली तर बाळाला काहीही फरक पडत नाही. तर बाळाला स्पंज बाथ द्या किंवा पुसून काढा हलकसं. त्यानेही बाळाची नाळ, हो, बाळाची नाळ ही 3 दिवसात पडून जाते. अगदी त्याला काही करावं लागत नाही, सुकते आणि पडून जाते. जर तसं नाही झालं तर कधी कधी त्या नाळीला पडायला 7 दिवस लागतात. तर त्यानुसार बाळाची काळजी सुद्धा घेतली जाते. जिथे बाळाची नाळ आहे तिथे अजिबात ओलसर राहिलं नाही पाहिजे. तिथे बाळाने हात लावला नाही पाहिजे, कारण खूप वेळा ज्या वेळेला ती नाळ सुकत सुकत येते त्यावेळेला आपलं जसं शरीर एखाद्या ठिकाणी लागलं असेल, ते सुकत आलं की कसं आपल्याला खाज उठते किंवा मग बाळ आहे, लहान बाळ आहे, हात खेचलंय, पाय खेचलंय, तसं ते पण खेचलं जातं. तर अशा वेळी तुम्हाला जिथे बाळाची नाळ आहे किंवा बेंबी आहे तिथे बाळाची काळजी घ्यायची आहे. खूप वेळा असं होतं की बाळाचंच कळत नकळत नख बेंबीच्या इथे लागला जातो आणि ती जागा जी आहे ती अजून भरलीच असते, म्हणून थोडंसं का असेना, बाळ लहान आहे, बाळ 1 महिन्याचं झालं तरी सुद्धा रक्त येतं. मग असं काही झालं तर तुम्हाला काय करायचंय, जी फंगल इन्फेक्शनची पावडर आहे ती तुम्ही तुमच्या बाळाच्या नाळीच्या इथे टाकू शकता, जेणेकरून तो जो भाग आहे तो इन्फेक्शन रहित राहील आणि ते जो भाग आहे म्हणजे बाळाची बेंबी किंवा बाळाची नाळ जिथे आहे तो एरिया पूर्णपणे कोरडा ठेवा. तिथे काहीही बांधू नका, काहीही करू नका. ती नाळ आपोआप 3 ते 7 दिवसामध्ये पडून जाईल आणि इन्फेक्शन सुद्धा होणार नाही. खूप वेळा असं होतं की बाळाला हर्निया झालेला आहे, तर तो बाळाला जन्मता होतो किंवा असं नाईच्या ठिकाणी नख लागला किंवा अजून काही झालं तर इन्फेक्शनमुळे होतो. तर त्यामध्ये काय होतं, बाळाची जी बेंबी आहे ती थोडीशी अशी फुगीर होऊन जाते आणि त्याला जर हात लावला तर बाळाला त्रास होतो.
जर बाळाला त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवू शकता. लहान बाळाचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांनाच सांगितलं. घाबरण्यासारखं काहीच कारण नाहीये, तर ठीक आहे. पण जर डॉक्टरांनी सांगितलं की घाबरण्यासारखं कारण आहे, कारण की ते इन्फेक्शनमुळे सुद्धा होऊ शकतं किंवा अजून कोणत्या रिझनमुळे सुद्धा होऊ शकतं. जर घाबरण्यासारखं काही कारण असेल तर खूप वेळा असं होतं की लगेच ह्या गोष्टी दिसून येत नाहीत. मग जर तुम्ही प्रवास केला असेल किंवा काही केलं असेल, कधी-कधी बाळाच्या पोटामध्ये गॅस निर्माण होतो किंवा अजून कोणत्या गोष्टी होतात. मग बाळाचं पोट फुगतं, बेंबीला काही त्रास होतो, बाळ रडत असेल, तर त्यामुळे बेंबी फुगणं किंवा अजून ह्या काही गोष्टी नॉर्मल आहेत. पण जर बाळाच्या बेंबीला हात लावला आणि बाळ रडत असेल, खूप रडत असेल, तर तुम्ही कृपया करून डॉक्टरांना दाखवा. असंच एक झालेलं आहे, की बाळाची बेंबी जी आहे ती फुगली होती. त्याला हर्निया झाला होता किंवा अजून कोणता त्रास झाला होता. बाळ खूप रडत होतं, पण बाळाच्या घरच्यांनी अजिबात त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्या घरच्यांना वाटलं, की बाळाने प्रवास केला आहे किंवा अजून काही झालं असेल, बाळाला नजर लागली असेल आणि चक्क 8 दिवस बाळ त्या त्रासामध्ये होतं आणि ज्या वेळेला बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलं, डॉक्टरांनी औषधोपचार करायच्या आधीच बाळ गमावलं. तर अशा गोष्टी सुद्धा होतात. ही एक केस नाहीये. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. म्हणजेच बाळाला जर घासून मालिश केली, तर बाळाचा श्वास कोंडल्यामुळे सुद्धा बाळाचा मृत्यू होतो किंवा असं काही इन्फेक्शन झालं असेल, तर त्यावेळेला सुद्धा बाळाचा मृत्यू होऊ शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या शीमध्ये जर तुम्हाला रक्त दिसत असेल, तर त्यांना इन्फेक्शन झालेलं असू शकतं आणि अशा वेळी सुद्धा तुम्हाला बाळाला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. असं का? कारण की जर तुम्ही वेळच्या वेळी बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलात, तर तो जो काही आजार आहे, त्यावर लवकरात लवकर औषधोपचार होतील आणि तुमचं बाळ वाचू शकतं. आईस ब्लॉकिंग. आता ह्यामध्ये काय होतं, तर लहान बाळाचे जे डोळे आहेत, त्याच्या कोण्याच्या इथे पाणी आल्यासारखं वाटतं. असं वाटतं डोळे पाण्याने भरलेले आहेत किंवा मग बाळाच्या डोळ्याच्या कोपऱ्याच्या इथे चिकट-चिकट असं पिवळसर घाण येते किंवा अजून काय होतं. बाळाचा डोळा चिपकून राहतो, उघडतच नाही. मग अशा वेळी काय करायचं? खूप वेळा आपल्याला असं वाटतं, की कदाचित बाळाला नजर लागली आहे किंवा बाळाबरोबर काहीतरी वाईट झालं आहे किंवा ज्या काही अंधश्रद्धेच्या गोष्टी असतात त्या आपल्याला बोलल्या जातात. असंच आमच्या बाळाबरोबर पण झालं. ज्या काही अंधश्रद्धेच्या गोष्टी होत्या, मी त्याला रिस्पेक्ट करते आणि मी त्या पाळल्या सुद्धा. पण मनामध्ये कुठेतरी अशी शंका आली, की असं माझ्याच बाळाबरोबर का होत आहे? आणि हे खरंच माझ्या बाळाबरोबर होत आहे का? मग ज्यावेळेला मी शोधलं, म्हणजे उत्सुकता माझी खूप जास्त असते, की असं का होत आहे? असं का होत आहे? माझ्याच बाळाला होत आहे का अजून कोणत्या बाळाला होत आहे? तर मी जेव्हा शोधलं, ज्यावेळेला डॉक्टरांना वगैरे चौकशी केली, त्यावेळेला कळलं, की ह्याला आईस ब्लॉकिंग म्हणतात. म्हणजेच काय? तर हे 10 पैकी 1-2 बाळाला होतं किंवा 10 पैकी 5 बाळांना सुद्धा होऊ शकतं. त्याचं सगळ्यात पहिलं कारण हे आहे, की लहान बाळांचे सगळे अवयव बनत असतात. त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्यावा लागतो किंवा जर तुम्ही तुमच्या बाळाला काजळ लावत असाल, तरी सुद्धा बाळाला एकतर डोळ्याचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा मग इथे त्यांची जी नस आहे ती ब्लॉक होते आणि मग बाळाला तसं होतं. मग त्याच्यावरती उपाय काय? मी तुम्हाला मी माझा चष्मा खालेला आहे. तुमची ही जी करंगी आहे ती घ्यायची आणि इथे, इथे असं मालिश करायचं आणि असं खाली खेचायचं. परत करंगी घ्यायचं, ते मालिश करायचं गोल-गोल आणि असं खाली खेचायचं. असं तुम्ही दिवसातून 3 वेळा करू शकता. म्हणजे सकाळी ज्यावेळेला आपण बाळाला मालिश करतो, दुपारी ज्यावेळेला बाळ झोपलं असेल किंवा रात्री सुद्धा ज्यावेळेला आपण बाळाला मालिश करतो त्यावेळेला तुम्ही असं फक्त करायचं. आता करंगळीने का? कारण ह्याचा जो दबाव असतो तो कमी असतो आणि त्यामुळे बाळाला काहीही त्रास होत नाही. कारण बाळाचे अवयव जे आहेत ते खरंच खूप नाजूक असतात. मालिश केल्याच्या नंतर लगेचच त्याचं जे काही आपण म्हणतो तूप खाल्ल्यावरती रूप येतं. तसंच मालिश केल्यावरती लगेच आपल्याला फरक जाणवतो का? तर नाही.
असं मालिश केल्याच्या नंतर जवळ-जवळ 15 ते 20 दिवस लागतात. ते डोळ्याचे जे ब्लॉकेज आहे ते निघण्यासाठी आणि बाळाचे डोळे वाहायचे थांबण्यासाठी. पण हे होऊन जातं. माझं बाळ जेव्हा 6 महिन्याचं होतं, त्यावेळेला माझ्या बाळाला तसं झालं होतं आणि ज्यावेळेला माझं बाळ 2 महिन्याचं होऊन गेलं, त्यावेळेला ते थांबलं. पण तुम्ही तुमच्या बाळाच्या रुटीनमध्ये अशी मालिश सुद्धा ऍड करू शकता आणि ज्या वेळेला बाळ थोडं लहान आहे, म्हणजे 1-2 महिन्याचं आहे, 3 महिन्याचं आहे, तोपर्यंत बाळाला शक्यतो काजळ नका लावू. ज्या वेळेला बाळ मोठं होईल त्यावेळेला तुम्ही काजळ लावू शकता. मीही माझ्या बाळाला 2 वर्षापर्यंत काजळ लावलं आहे. पण ज्या वेळेला ते थोडं मोठं झालं, 2-3 महिन्याचं झालं त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बाळाला इथे, 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 इथे असं काजळ लावू शकता. इथे काजळ लावू शकता जेणेकरून बाळाला नजर लागू नये. पण कृपया करून बाळाच्या डोळ्यांना लहान असताना तरी, बाळ लहान असताना तरी काजळ नका लावू. एक छोटीशी काळजी तुमच्या बाळाचं खूप खूप वेळा असं होतं, की बाळाला ताप आला आहे आणि ठीक आहे 1-2 दिवस बाळाला ताप आलं व्हायरल इन्फेक्शनमुळे किंवा अजून कोणत्या गोष्टीमुळे वातावरण बदललं, इन्फेक्शन आहे, आईला इन्फेक्शन आहे किंवा घरात सगळ्यांना इन्फेक्शन आहे तर बाळाला होतं. ताप येणं, सर्दी होणं ह्या गोष्टी नॉर्मल आहेत. तर जर बाळाला 1 ते 2 दिवस ताप आहे आणि ताप कमी होत नाहीये, तर तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा. बाळाला 1 ते 2 दिवस ताप अंगावर आहे, कमी होतच नाही, तर तिसऱ्या दिवशी तुम्ही तातडीने तुमच्या बाळाला डॉक्टरकडे घेऊन जा. खूप वेळा असं होतं, की बाळाचा ताप जो आहे, तो कमी होतो, वाढतो, कमी होतो, वाढतो आणि आपल्याला असं वाटतं, की नॉर्मल ताप तर आहे. जर तुमच्याकडे तापाचं औषध आहे, जर बाळ मोठं आहे, तर तुम्ही तुमच्या बाळाला तापाचं औषध द्या. पण तापाकडे दुर्लक्ष करू नका. खूप वेळा असं होतं, की लहान बाळांना ताप जो आहे तो हँडल होत नाही आणि मग बाळाच्या डोक्यामध्ये ताप गेल्याचं आपल्याला ऐकायला भेटतं किंवा बाळाला फीट आलेलं आपल्याला ऐकायला भेटतं. ज्या वेळेला बाळ उपाशी आहे किंवा बाळ कमजोर असेल, तर बाळाला तापामुळे फीट येऊ शकते. मग अशा वेळी जर बाळाला फीट आली तर काय करायचं? बाळाला जर फीट आली तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाचे हात आणि पाय, बाळाचे जे हाताचं तळव आहे ते आणि पायाचं ते असं कसं घासा. हातामध्ये लोखंडाची एखादी वस्तू द्या, खिळा असेल, चावी असेल, जे काही तुमच्या जवळपास असेल, चावी, खिळा किंवा अजून कोणती गोष्ट लगेच तुम्ही तुमच्या बाळाच्या हातामध्ये द्या ठेवायला. बाळाचा हात पाय घासा, पाठ घासा आणि लवकरात लवकर बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जा. त्याने काय होईल, तुम्ही ज्या वेळेला हात पाय घासाल बाळाच्या शरीरामध्ये गरमी निर्माण होईल आणि बाळाला हीट जर येत असेल तर त्याचा प्रभाव कमी होईल. खूप सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे जर बाळाला खाज आली असेल, जर बाळाच्या अंगावर खाज आली असेल तर काय करायचं बरं? खूप वेळा असं होतं की काहीतरी उठलं असेल, घामोळा असेल किंवा कसलं तरी इन्फेक्शन असेल, असं बोलून आपण दुर्लक्ष करतो. तर नजर काढणं, तुकडा काढून टाकणं किंवा अजून कुठली गोष्ट करण्यापेक्षा एकदा स्किन स्पेशलिस्टला नक्की दाखवा. हा माझा लाख मोलाचा सल्ला आहे. का? कारण की जर तुमच्या बाळाची त्वचा खूप कोरडी आहे, अतिशय कोरडी त्वचा आहे, तर तुमच्या बाळाला एक्झिमा होऊ शकतो आणि त्यामुळे जर बाळाच्या अंगावर एखादी खाज असेल, तर तुम्ही इकडे-तिकडे न जाता पहिला डॉक्टरांकडे जा आणि तेही स्किन स्पेशलिस्टकडे. आता असं मी का म्हणत आहे? कारण की माझं बाळ 2 महिन्याचं होतं. त्यावेळेला त्याच्या अंगावरती खाज उठली होती आणि आम्हाला असं वाटलं की त्याला नजर लागली आहे, काही झालं आहे बाहेरचं किंवा अजून कोणती गोष्ट आणि आम्ही त्याच गोष्टी करत राहिलो. त्याच्या अंगावरून नजर काढणं, घास काढणं, तुकडा काढणं वगैरे वगैरे आणि त्यानंतर जवळ-जवळ 6 महिन्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळली की त्याला एक्झिमा आहे. त्यामुळे इकडे-तिकडे न जाता डॉक्टरांकडे जा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. खूप वेळा बाळं चक्क इतके रडतात, इतके रडतात, इतके रडतात की हात-पाय आपटणं, जर तुम्ही बाळाला धरलात तरी सुद्धा जोराजोरात रडणं, हात-पाय आपटणं, असं वाटणं बघून की बापरे बाप! बाळाच्या अंगात भूत आलं की काय? एवढी ताकद बाळाच्या अंगात येते. साधा एक ग्लास सुद्धा न उचलणारं बाळ आपल्याला झटकून टाकतं.
मग अशा वेळी आपल्याला किंवा अजून कोणालाही वाटणं साहजिक आहे की बाळा सांगत भूत आलं का? तर असं नाही. त्याला टँट्रम्स म्हणतात. टॉडलर टँट्रम्स. ज्या वेळेला टँट्रम्स होतात त्यावेळेला सगळीच बाळं खूप हट्ट करतात, खूप चिडचिड करतात आणि ते आपण कंट्रोल्समध्ये आणू शकतो. तर त्यामुळे माझा व्हिडिओ आहे टॉलरन्स टँट्रम्स म्हणून, तो तुम्ही एकदा चेक नक्की करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तो जाऊन बघा. जेणेकरून तुमच्या बाळाचे टँट्रम्स सुद्धा कंट्रोलमध्ये येतील. आता मी हळू का बोलत आहे कारण की माझं बाळ जास्त बोलत आहे. सो मी आता जाते. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छान कमेंट करा मला. आणि मी लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जो अनमॅरिड गर्ल्ससाठी आहे किंवा जे ट्राय करत आहेत, बेबी प्लॅनिंग करत आहेत त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे जर तुमचे काही शंका, प्रश्न, अजून काही गोष्टी असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी तेही त्या व्हिडिओमध्ये घेऊन येईन. बाय बाय.